पितृदेवांना आमंत्रित करायचं असेल तर दक्षिणेकडे अक्षत टाकायची, दक्षिणेकडे तोंड करून अक्षत टाकायची आदल्या दिवशी, एक पद्धत आहे. पितृदेवांना आमंत्रित करायचं असेल तर दुसरी पद्धत, आपल्या सोयऱ्याला आदल्या दिवशी अक्षत द्यायची, उद्या आमच्या बाबांचं पक्ष या, ही एक पद्धत आहे. तिसरी पद्धत, सदाव्रत नावाचा विधी सांगितला कर्मकांडात. मुठभर अक्षदेला मिठाचं पाणी लावून हळद आणि कुंकू लावायचं नाही. मीठ एका पाण्यात एवढं एवढं टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये तांदूळ ओलसर करायचे आणि ते दाबून 3 मुठी तांदूळ दक्षिणेकडे तोंड करून वाहत्या पाण्यात सोडायचे. सदाव्रत नावाचा विधी. आमच्याकडे परवाला पक्ष आमंत्रित. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे एक फार मोठं नाविन्य नमूद करतात. एक आश्चर्य आहे. या वाक्याकडे बघत असताना इतकं आश्चर्य वाटतं की या आश्चर्यात जगातलं कुठलंही आश्चर्य नसेल. काय अधिकार हो मालकांचा. तरी ते म्हणते संतांचं वर्णन करण्यापेक्षा माझी वाणी पुरत नाही आणि वर्णन करण्यापेक्षा मी त्यांच्या पायावर डोकं ठेवणं उचित मानतोय. काही साधी गोष्ट आहे. आणि हे तुकोबारायांनी म्हणावं, देहूतल्या मालकांनी म्हणावं. अहो सामान्य व्यक्ती म्हणायला तयार नाही. आम्ही ज्यांच्या नावानं 2 टायमाच्या भाकरी खातो का, आम्हाला पण असे गंडलं आलेत. मला वाटते फणस लहान झालेत, इतकी मोठी गंडलं आम्हाला. फणस इतकी मोठ्याला लागत नाहीत, एवढ्याली गंडले. गंड फुटल्यावर वास येतो बरं. पण आणि कधी कधी फुटल्यावर डॉक्टर घरी बी न्यायला लावते फुकून द्यायला. काय तुकोबारायचा अधिकार महाराज. काय वाणू आता अन्नपुरे ही वाणी. ती वाणी किती पवित्र असेल. एका तिळा इतकं पाप नाही. अहो हे म्हणणं सुद्धा आपलंच पाप आहे. तिळोबा तुकोबारायची वाणी अपवित्र नव्हती हे म्हणण्याचा पण अधिकार नाही. अपवित्रता त्यांच्या जवळच नव्हती. कोसो दूर, कोसो दूर, कोसो दूर. कधी कधी अपवित्रता कधी प्राप्त होत असते विठ्ठलांना, आपण बाकीच्या भोगात पडतो त्यावेळेला, विषयात पडतो त्यावेळेला. हे बाकीचे जे भोग आहेत काय स्वरूपातले, हे पिस लावणारे भोग, साध्या सिद्धीला जवळ फिरकू दिलं नाही. हाकलून दिल्या सिद्धी. हाकलून सिद्धी आपण फक्त नावच ऐकलं आणि कोणी पोरीचं ठुला असन. याच्या व्यतिरिक्त सिद्धी बघायला भेटल्या का आपल्याला? हो, हाकलून दिल्या सिद्धी. हाकलून. काय तुकोबारायचा अधिकार. एकदा सिद्धी तुकोबारायकडे आल्याने ते म्हणल्या, आम्हाला वैकुंठातल्या मालकाने सांगितलं तुकोबाराय सांगतील ते काम करा. तर तुकोबाराय म्हणले, सिद्धी आई साहेब आपणच आहेत का? अनिमा, गनिमा, कामा, वशित्वा, विशित्वा, अष्टमा सिद्धी होत्या का काय? 8 सिद्धी 8. याच्यातली एक प्राप्त झाली की तुम्ही म्हणताल त्यावेळेला रात्री 2 वाजता पण बाग भिजतो. हो बुवा. तिला सांगितलं कर फवारा, उठायच्या आत फवारा. तिला सांगितलं दव संपल्याच्या नंतर करायचा, 10:30ला फवारा. औषध आणायचं काम नाही. तुमच्या दुकानातलेच सिद्ध करते. तिचंच तर नाव सिद्धी आहे. ती जशाला तसं दुकान विठोबा दादा तुमचं तयार करते, तिचं नाव सिद्धी. आणि त्या सिद्धीला विचारलं, माय ते तुकोबारायची भाषा, हे माय तुला मालकाने सांगितलं मी सांगेल ते काम करा. हो, मग ऐकशील का? वा, वैकुंठातले मालक म्हणले तुकोबारायचं ऐक. मी का नाही ऐकणार? मग मी तुला काम सांगतो, देहूच्या शिवारात थांबू नको, इथं थांबायचं. सिद्धी लावी पिशे. कोण काय काय अधिकार असेल सिद्धीला हाकलून द्याव? एवढी वाणी धमक. किती पवित्र वाणी असेल, काय प्रखर वाणी असेल, काय प्रखर, काय प्रखर. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या आणि काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. बुवा 10-5 कोटी जवळ असल्यावर म्हणायला काय हरकत नाही बरं. कारण मनुष्य तर पपेची माहिती इतक्या पैशावर जगिता येते विठ्ठलांना. पण तुकोबारायला शर्ट घालायची पंचायत होती शेवटच्या टप्प्यात. तरी ते म्हणले मी कोण्या भडव्यांची स्तुती करणार नाही. ऐका पंडित जन
तुमचे वंदितो चरण नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या म्हणायला आम्हाला काय हरकत नाही मते गुरुजी पण कीर्तन घेणार नाहीत लोक आमची स्तुती करीत नाही तू तू कीर्तनच रद्द पैसे नाहीत का आपल्या लोकांकडे पण भीती वाटते करणार स्तुती करणार खोटं आहे का संध्याकाळची जेवायची पंचायत पत्नी अन्न 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 करता हे काय साहेब गेले हो मोरे बाबा अन्न भाकरी करता करता अन्न अन्न करता गेले तरी सांगितलं नाही करणार पकड काय हो वाणीची काय श्रीमंती जिबेची आणि एवढी श्रीमंती असताना काय वर्णन करू संतांचं धमक किती होती धमक 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 तुमच्या नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी श्रीमंत लोक आहेत बाकीच्या जिल्ह्यात भिकारी आहेत असं काही मला म्हणायचं नाही ज्या भागात गेल्यावर ज्याच्या घर केलं त्याच्या घरात हिशोबात राहावं लागते नाही तर घर किरायाने केलं कुठे खिळे ठोकले ते म्हणलं घर काढून द्या असं थोडं तुमची चपात्या खातेत आमच्या तिकडे गौऱ्या थोड्याच खातेत काय नसतं त्याच्यातलं काय विषय नाही पण बऱ्यापैकी श्रीमंत आहे तुमच्या भागात विठोबा दादा अशी कोणाची मायवेली तुमच्या जिल्ह्यात तो यमाल कामाला लाईन राग येऊ देऊ नका आला तर काय करतील बरं अण्णा मग कीर्तन टाळतील मी काही माग लागे नाही हाय तुमच्या जिल्ह्यात एखाद्याची ताकद यमाला कामाला लावायची तू करायची ते यम काम नुसतं काम नाही गुलाम सलाम काय ताकद तुमच्या गड्यांका राम प्रणाम राम राम घालणं ही पद्धती पाय पडा असेल का गडी काका उलट त्याला फोनवर आपल्याला पाय पडावं लागतं इरे बापू नको पड करू विनंती करणं पाया पडणंच तर काळ प्रणाम करायचं मोरे महाराज काळ 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 प्रणाम करायचं वाणीत थमक काय श्रेष्ठता त्या वाणीत किती श्रेष्ठता हे विश्व त्या वाणीनं ढवळून काढलं हरिभजनी विश्व ढवळून काढलं विश्व 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 किती वाणी पवित्र आहे मग एवढी पवित्र वाणी असताना तुकोबाराय स्वतःहून म्हणतात मी किती वर्णन करू न पुरे ही वाणी माझी जीभच पुरत नाही असं काय असलो संतांकडं चला गरीबाच्या पोराला बिस्किटचा पुडा दिला ना विठोबा दादा तर ते बिस्किट खाल्ल्यावर पुड्यात जे भोगा राहतो का ते भोगा बी खाते आबा पण दुकानदाराच्या पोराला जर बिस्किटचा पुडा दिला तर एखादं खातं आणि बाकीचे बिस्किट अंगाखाली चुरगाळीत तसं आपलं झालंय आपल्याला लय बिस्किट झालीत याचा जोर झालाय आपल्याला पण एके दिवशी ह्या बिस्किटाचं रूपांतर दगडात होऊ नये ते व्हायच्या आधी आपल्या लोकांनी सावध राहावा विठाला विठाला ते बोल राहायला पैशाचं गर्व होतं आपल्याकडे लय पैसे नाहीत बरं या संप्रदायात तिला इतके बसत नाहीत त्यांच्याकडे अब्जानं पैसे येते ध्यानात ठेवा अब्जानं 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 पैसे येत अब्जानं लाखन कोटीन चारन दोन इतके होत म्हणून तुम्हाला इलेक्शन लढवायचंय येडपट हेस का काय तू कशाला ना आधी लागायला यातून यायच्या हा हे तुला कोणीकडे घुसाडून टाकतील काय मिळत नाही लय हिशोबात राहायला पाहिजे हो आमचा पुतण्याच उभा राहिला ग्रामपंचायतला माग चट जमीन गेली अण्णा चट चट गेली आता तुमच्या इकडे नाशिकलाच काम करतं कोणाच इकडंच करतंय बघा इकडंच करते नाही तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुमच्याकडे म्हणायलो मी पण विठाला आज कामाचा नाही चला हिशोबात राहिला पाहिजे मी नेहमी सांगत असतो कुंटालानं सोनं घरी असावं पण बाईनं मंगळसूत्र झेपेला असं घालावं लय सोनं असल्यामुळं 1.5 किलोचं मंगळसूत्र घातलं वजनच मेली शिर दबली ती 1.5 किलोचं मंगळसूत्र म्हणलं ती वजनानच मेली वजनानच नाही चला उपस्थित श्रोत्यांना प्रणाम मनोज भाऊ शेवाळे आहे हा योगेश बी आहे ते येत आहे कुठे धन्यवाद सगळ्यांची नावं पाठ नाहीत
आहे का नाही? शक्य होत नाही ना, इतके कसे बसणार नाहीत ना. आता तुमची भितडा एवढाली मोबाईल असून बी हँग होते, तर मग आता बारीक साईडबडे एवढा याच्यात किती बसतील बरं, आहे का नाही? माफ केलं पाहिजे माणसाला, माफ केलं पाहिजे. लहानसं की आपलं खोकडं हे विडाला कॅमेरावाले तुम्हालाही धन्यवाद. हे गरजा महाराष्ट्रवाला अजय त्यालाही धन्यवाद. हा भजन सेवा तुम्हालाही धन्यवाद. वा चांगली प्रसिद्धी प्रमुख येते लाई जा, काय ताण नाही. चांगलं टायटल टाकी जा, लोकायला घरी बसलेले कीर्तन ऐकायला भेटत. मला काही ताण वाटत नाही. भोळा मीच सध्या यायला लावू दे. हो बाकीचे बिचारे हुशारे, आपलं भोळं पण कवा जातं काय नाही. जाऊ द्या, असंच भोळं राहू द्या, भोळ्यातच मरावा. विठाला विठाला काय वानू आता न पुरे वाणी. दत्तोत्सव चालू आहे. विठ्ठलांना साधूची शक्ती किती मोठी आहे. बाईसाहेब एके दिवशी बसल्या. कोण बाईसाहेब? ज्या बाईच्या मनात आल्यावर जग नाचत आहे, तिचं नाव लक्ष्मीबाई साहेब. जग नाचते, जग जग विश्व नाचते, विश्व नाचते. किती नाचते सांगू तुम्हाला लक्ष्मीमुळं. 2:15 वाजूस तर मताला माणसं बाहेरच निघाल, आणि 2:15 वाजल्याच्या नंतर डबल पेरलं मग बाहेर निघले. किती नाची ती लक्ष्मी. चांगल्या चांगल्याला 3x6 कागदानं नाचिलं. स्वाभिमान विकायला लावती लक्ष्मी, स्वाभिमान. आणि बाईसाहेब एके दिवशी खळवळल्या. मालकाला सांगितलं, मालक काय ऐकत होतात नारदाचं त्या दिवशी? काय वानवाताना पुरे वाणी ओंकार. नारद काय सांगत होते? काही नाही ग नारद, अनुसया माऊलीचं सांगत होते. कोण अनुसया? आता हे तुम्हाला ऐकू जाण्यासाठी लक्ष्मी आई साहेब देवाला इतक्या गेलो आणि कशा बोलतात तुम्ही, यानं पुन्हा विप्रास काढतात. कारण आई साहेब होते ते. हा कोण अनुसया आणि कशा करता काय? एवढे काय नारद असे वाकून झुकून सांगत होते? काय एवढं ते अनुसयाचं? राहू दे ग, फार मोठे अधिकारी आहेत. बसावून गपचिप. आई साहेबांनी तिकडं फोन केला कैलासाव मैत्रिणीला, पार्वती आई साहेबांना. अहो ऐकलत का? हे फोन मुळे करतेत म्हणून मी फोन मधात घातला. तो फोन करायची काय गरज आहे? दूतच पाठीला. कैलासाव आई साहेब आले. काय हो म्हणे, परवाला नारद आमच्या यांना सांगत होते कोण अनुसया नावाची बाई फारच अधिकारी आहे म्हणे. हो बाई, आमच्याकडे नारद मागच्या आठवड्यात आलते. लागलं लोन. तितक्यात सावित्रीबाईलाही निरोप गेला, सत्यलोकाची मालकीन. आता ती काय साध्या चतुर माणसाची बायको आहे का? त्या बाईच्या मालका इतका चतुर जगात कोणी नाही. चतुरा तुझी देव जैशी. काय काय अधिकारी यांचा. तर सत्यलोकातल्या मालकाची पत्नी सावित्री आई साहेब, काय मालक चतुर. हे बिना शिद्राचे गाडगे कोणालाही करता येतील विठ्ठलांना, पण 9 शिद्र पाडून त्या गाडग्यातलं पाणी खाली येत नाही काका. असं गाडग फक्त ब्रह्मदेवानंच केलं. कुलाल हाडाचा बाप चाडाचा, अखंड घडी तो मडकी रे. काय ताकद, काय ताकद महाराज. अशा मालकाची धर्मपत्नी. चातुर्य सांगू तुम्हाला किती असेल विधात्याकडे. किती किती चतुर आहे, किती चतुर आहे, किती चतुर आहे. ब्रह्मदेवाकडे एकदा 4 वाघ गेले. निर्माण कार्य त्यांच्याकडे ना. 4 वाघ गेले आणि 4 वाघायला लय खाजवायचा नाद असतो. लय खाज आपल्यात पण झाले. काय खाजितीन काही मिळच नाही. हे तुम्ही पुढच्या जन्मात वाच्या जन्माला जाता. उकळतीन हे असं कुठं काही उकरीतान ना, तर पुढच्या जन्मात वा होता वा वा. आणि लयच उकरायचा नाद लागला तो कोंबड्या होता. तू का म्हणे झाली पुढे चिवकरी लाभ नाही. हे 4 वाघ बोंबलत गेले. ते म्हणले, प्रभू चतुरानना, तुम्ही फार चातुर्य संपन्न कुलालात. आंब्याला बारीक कैऱ्या लावल्या आणि भोपळ्याला खपक्या भोपळा लावला. भोपळा कळतो ना, मोठा भोपळा. पहिले तारू त्याचेच करीत होते, ह्या कडी त्या कडीला झाला सांगडी.
आमच्याकडे कमरेल 3 भोपळे बांधले की पलीकडे दुधनात उडी टाकायची पलीकडे जायचं, करपरात उडी टाकायची पलीकडे जायचं. कोणी बी नाही कोणी बी नाही. वरून काट्या वाहून आल्यावर चट धोतर निसटून जात आहे. ते बी काट्या बी होकीत आल्या पाहिजे. गेला धोतर घालून आणि काट्या धोतर घेऊन गेले, बाहेर येईच ना. यांना येई ना ते म्हणलं गेलं काट्याला धोतर निघून. सोंबळ्या कुठला काट्या काऊन गेला, लोटता नाही आली तुला. दारू भोपळ्याला भोपळा मोठा लावला, त्याचं बुडे करंगळी सारखं, आंब्याचं बुड कासऱ्यात बसत नाही. आणि काय तुमची चतुराई, लोक तुम्हाला म्हणते तुम्ही सृष्टीचे निर्माण करतात. ब्रह्मदेवानं सांगितलं या आंब्याखाली अर्धा तास आराम करा 4 वाकाला. आणि मायावी पोपट निर्माण केला आणि पोपटाला सांगितलं हे झोपल्यावर याच्या नाकावरचा आंबा टाक. आता मायावी पोपट म्हणल्यावर त्याला टचका आणल्याबरोबर वरून आंबा सुटला. आंबा चांगला होता 4-4.5 छटकाचा, आणि वरून सुटल्याबरोबर 4 वाकाचं नाक फुटलं. फ्या फ्या करू लागला 4 वाक. ब्रह्मदेव म्हणले थांबा रुमाल देतो. नागपुसा रक्त येऊ लागलं नाकातून. ब्रह्मदेव म्हणले कळालं का? काय कळालं म्हणले एवढा मोठा आंबा आणि एवढूशी कैरी आणि इतकुसा भोपळा आणि त्याला एवढा भोपळा. राजा एवढा बारीक आंबा होता तर नाक फुटलं, आणि भोपळा जर फांदीला असता तर तू फुटत होतास. जे ते काय चातुर्य विधात्याचं, काय चातुर्य काय चातुर्य काय चातुर्य. फळाची निर्मिती बघा ना, काही फळ आतून खायचे बाहेरलं फेकायचे, काही वरून खायचे आतलं फेकायचे, काही आतलं फेकायचे वरचं फेकायचे मधलं खायचं. आंबा काय चातुर्य, किती किती चतुर. आणि अशा विद्वान व्यक्तीची पत्नी बी किती चतुर असेल. अहो जरा जरा चतुराई जायची ती ही घर फुकायली. याच्या सुनाला लावून दी त्याच्या सुनाला लावून दी, ह्या बाईल काही बोल. उली उली चतुर आहेत नवरे तर इतक्या त्या हुशार. तर जिचे मालक इतके चतुर आहेत ती किती चतुर असेल. लगेच फोन, सोयच पाहायची तिची. कशी सोय पाहायची. तर लक्ष्मी आई साहेब म्हणल्या आपण 3 जणी स्त्री आहेत आणि ती सुद्धा स्त्री आहे, आणि स्त्रियांनी स्त्रियांची वाभाडे काढायची नाही, शोभत नसते. आपण 3 जणींना आपल्या मालकाला सांगू तिचा पेपर तपासा. त्याच्या पेपरात कॉफी नसते आबा, आपल्या पेपराने काही चलत. टॅबला खालून सुटकेस द्यायला होतं काहीही चलत. इतका लिकीजपणा मला वाटतं कुठं नसल बाबा. हो इतका गोड गोंधळ. हो आमचा मित्र जरा पुढं शिकला आणि त्याला माया इतकं येत नव्हतं. लय ढ होतं. मी येडा बाळ्यान मायापेक्षा तो येडा. मी पहिलाच येडा आणि तो मायापेक्षा येडं होतो. आणि मी म्हणलं तू कस काय पेपर द्याला, मी तर शिकलोच नाही पेपर द्याला कस काय, तुला माहित नाही का म्हणलं मी कॉफी लिहिली होतो. आज म्हणलं ते सेंटर लय कडक होतं ना. सावधी म्हणला कॉफी लिहिली कीच खाऊन टाकीत होतो. कागदानं काय व्हाले म्हणला, बंद हे कागदावर रोड खाल्ले काही काही नाही. हो काही ना बंद हे कॅनल खाल्ले कागदावर. आणि मला तर काय कॉफीच खायची म्हणलं, मला खाचच काय दुसरं. पण पंढरपुरातल्या मालकाकडे कॉफी नाही चालत. येथे नाही खोटा चालत परिहार जाण शांतर पांडुरंगा. पेपर तपासायला आणि 3 बायकांनी स्फूर्त केलं. इच्छा नव्हती हो काका. पंढरपुरातल्या मालकाची इच्छा नाही, काशीतल्या मालकाची इच्छा नाही, सत्यलोकाचे मालक विधाता ब्रह्मदेव इच्छा नाही. पण कधी कधी बायकांचं ऐकावं लागतं. राज हट्ट, बाल हट्ट आणि स्त्री हट्ट. ऐकावं लागतं ऐकावं लागतं ऐकावं लागतं. संसारातल्या माणसाला काही नियम आहेत, नियम आहेत, काही मर्यादा आहेत. खरं तर जाणून नेमतं व्हावं लागतं. गरज नसताना काही काही गोष्टी ऐकावं लागतात. आणि गरज नसताना नाही ऐकल्या शास्त्र गोड मानतय, पुराण गोड मानतय, वेद गोड मानतोय, पण संसाराची घडी उकलती. नाईला जाणून नेमतं व्हावं लागतं. नाही येईल काय गरज होती ती ऐकायची. कधी कधी जाणून आकाशाची वाणी झाली आणि आकाशवाणी सांगत होती उद्या दुपारी ठीक 12 वाजता 5 मिनिटं पाऊस पडल. हा पाऊस ज्याच्या अंगावर पडल ते सगळे येडे होतील. लोक म्हणले हिच्या गोळ्या संपल्यात आकाशवाणीच्या. आता आकाशवाणीच्या गोळ्या संपत असते तू. सारे लोक बाहेर, राजान प्रधान मधात, प्रधानाची बायको बाहेर, राजाची बायको बाहेर. आता राजाची प्रधानाची बायको जर आकाशवाणीला मानित नसल, मग आता वरमाईत जर इकडे तिकडे चहा प्यायला फिरत असेल तर बाकीच्या वरांनीमुळे तर टेम्पो थांबणारच ना. ह्याच इकडे तिकडे कोकाचं घोटन चहाचा घोटन चलवय घरला. ह्याच इकडे तिकडे फिरायला. आता राजाची बायको जर बाहेर असेल, प्रधानाची बायको बाहेर असेल, तर मग बाकीच्या तर पहिलेच आसूड खांद्यावर टाकल्यावर पदर खांद्यावर टाकला, चल भिजल्या. भिजल्यावर येड्या झाल्या. येड्या झाल्यावर कपडे चांगले ठुले असतील का?
चिरकाळ्याच कपड्याचे इडे कपडेच फाडणार. राजानं प्रधानानं खिडकीतून पाहिलं तर म्हणले बाप रे सारी प्रजा चिडी झाली. प्रधान म्हणले वरी झाला, वरी गेल्यावर सगळं दिसत आहे. वरी गेले, वरी गेल्यावर राजा म्हणला प्रधानजी तुमच्या मंडळीला ओपत गाव पान कपडे फाडे. आणि प्रधान म्हणला आमचं जाऊ द्या पण तुमची पलीकडून उभी आहे ना, तुमची लोपत का आमचं कुसळ दिसत तुमचं मुसळ दिसत ना तुम्हाला. लय लोकांना नाद असतो, लय लोकांना नाद असतो, लय लोकांना. हा भगवान महाराज तुम्ही बडीशोप खाता काय, भगवान तुम्ही महाराज येतो तुम्ही बडीशोप खाता वय, आणि तू 70 रुपयाचा गुटखा खाला चावणे. हा तुझ्या तोंडात नाही का यम रूम न ठोकायचा निकून काढायचा, तुला आमची बडीशोप खपन होय रे आराम खोरा. भडव्या तुला गरम पार घालीन तुझ्या तोंडात यम आणि इकून काढीन इकून, आणि तितक्यान नाही नीट झाला तर इथं ठोकीन. काय माणसं बोलतील काही मिळच नाही. राजा म्हणले बघ ना प्रधानजी तुमच्या ती काय तुमची तिकून म्हणले नादच असतो काय काय. एका घरी आम्ही गेलो, घरी गेल्याच्या नंतर एका भजन्यानं पोरग संघ आणलं होतं विठोबादाला. भजन्याचं पोरग, एका भजन्याचं पोरग. भजन्यानं पोरग भजनीत म्हणत होते ना, आता शब्द निघले कलाकार शब्द आपला नाही होते. मला वाटतं त्या माईकवर बोलणाऱ्याच्या थोतरीत आणली पाहिजे. हो आज सप्त्यासाठी उत्कृष्ट कलाकार. अरे ते लोकनाट्यातले असते रे, काय काय लाज वाटायला पाहिजे. अहो मोठ्या आपण वजनदार परंपरेतले लोक आहेत. खरं तर आपल्याकडे भजनी मंडळी, आणि फार काही झालं तर गुरुजी गुणीजन म्हणायचं. हा शब्द थोडासा पोषण. खरं तर वारकरी किंवा भजनी मंडळी एवढा हा शब्द गोड वाटतो. पण काय नवीन नवीन इचकू इचकू काढते, ओरिजिनल फुकून दिलं आणि भांगार बोकांडीवर घेतले. विठाला विठाला सगळे इडे झाले. संसारातलं ऐकावं लागतं बरं, ऐकावं लागतं, ऐकावं लागतं. तुम्ही किती करा जरासं चुकल्यावर तरी पपेच माय म्हणते तुम्हाला डोकंच नाही. चांगल्या चांगल्याच्या बायका, चांगल्या चांगल्याच्या बायका म्हणतात बाई तुम्हाला इतकुसं कळत नाही, एवढं पण कळत नाही तुम्हाला इतकुसं पण. आमच्या पोराची माय मला एकाच दिवशी म्हणली होती तुम्हाला जरा कळत नाही का. महिनाभर पाकिट घरी नेलेच नाही. तुम्ही नारळच म्हणलं मला कळच नाही, खिशात टाकायची आजी खालीच पडायला. मला कसं कळच ना, ते खिशात जायच नाही, खालीच पडायला. नाही इतकी येडगळ बायको नाही मग त्याची काय टप्पर आहे. मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो अंगाला काव लावून पेस्ट ऐकायला. चला ब्रसन पेस्ट त्याच्याकडे लय मोठा धंदा आहे. आपल्या बी लोकांनी काय काय जोडधंदे करा तेव्हा बरं चलन आपलं बी. एखादी गाय एखादी मसड. आता ते संन्याशी असून किती मोठे उद्योग येतं. रामदेव बाबाचं खरं शिकायला पाहिजे आपण. हो चट का याच्या वाती पण इकी देत देवाच्या काय उद्योग बघा, शिकायला पाहिजे, मोठ्या माणसाकडनं शिकायला पाहिजे. मी तिकडे गेलो असतो. इतकी येडगळ नाही, पण तुम्हाला राग येईन म्हणून तिचं नाव घेतलं. पण हे सगळं तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. लय युवा झाले, सोडा ते कानाचे स्कार्प जरसे. काय समुद्र नाही घुसला तुमच्याकडे. विठाला सगळी प्रजा येडी. शहाणे कोण होते माहिती, राजा आणि प्रधान शहाणे. अण्णा सगळे येडे, पण सगळे येड्याच्या मनात येडे कोण होते, हे दोघं. कपडे पुरे घातलेले हे येडे, आणि ओरिजिनल येडे कोण, खालचे. प्रधानाच्या बायकोनं चांगलीच काठी घेतली. तर राजाची बायको म्हणली काठी कशाला, राजाला हाणायचं म्हणे, पागल झालाय. राजाची बायको म्हणली आधी तू या नवऱ्याला हाणायचं. त्यानं पाय आमच्या मालकाच्या त्या दिवशी राजाच्या डोक्यावर मुकुट नव्हता आणि याला पगडी होती. पागल आहे म्हणे तो नवरा पहा. मग प्रधानजीला राजा म्हणला अरे त्या तर काठ्या घेऊन आल्यात. तर प्रधानजी जरा हुशार होते, त्याच्या गोळ्या नव्हत्या संपलेल्या. ते राजाला म्हणलं राजे साहेब बायकाईनं मारलेला मार चुकायचा असेल तर कपडे फाडावं लागतील. हट पागल आहे का काय, आपण काय येडे आहेत का. येडे नाहीत, पण येड्याचं सोंग घ्या, जाणून नेन ते.
येडे नाहीत. आणि येड्याचं सोंग नाही घेतलं ते आणत्यात. चंद्र सूर्य येतोपर्यंत आपली चव जाती. ऐकावं लागतं संसारातल्या लोकांचं. जाणून नेमते झाले कोण? ब्रह्म विष्णू महेश. जाणून नेमते, जाणून ऐकावं लागलं बायकांचं. आणि आई साहेबाच्या दारात गेल्या. संतांची योग्यता किती, संतांचा अधिकार किती आहे, संतांचं नाविन्य किती आहे, संतांचं सूत्र किती टोकाचं आहे, भक्ती सूत्र किती टोक आहे, किती टोक आहे. आलक ठोकली. आलक निरंजन आदेश भिक्षां देहिमा. ठोकली आलक. आश्रम होता सुंदरसा. काय रूप असेल माझ्या अनुसार आईसाहेबांचं, काय रूप असेल. अंग भरून पातळ होत. पदर मानेवून घेतलेला होता पाठीवून. असा शेतकऱ्यानं आसूड सोळड्यावानी नव्हता. असा खांद्यावर टाकला. शेतकरी आसूड तरी हिशोबात ठेवला. दम नाही हो कीर्तनायला, दम नाही रामायणाला, दम नाही भागवताला. आता तो दम नाही शिवपुराणाला पण. जाग्यावर शिवपुराण. हो आता मला बी शिकायचंय. हो कारण जसं वारा असेल तसं उधळावं लागेल ना आबा, आहे का नाही. आता मलाही शिकावं लागेल. हा नाही होतो पण मला ओरिजिनल शिकावं लागेल गुरुजी. मी तसं आधार माधार शिकत नाही. हो आधार माधार नाही. मला बिना साबणाचे कपडे धुतच नाही, मळत निघतच नसतेत ना ते. गतुड्यासाठी नाही शिकायचं, ओरिजिनल शिकायचं. विठाला पार्वतीच्या अंगावरची साडी पहा चित्रात. लक्ष्मी आई साहेबाचं पातळ पहा चित्रात. सावित्री आई साहेबाचं पातळ पहा चित्रात. अनुसूया मातेचं पातळ पहा चित्रात. माझ्या मुक्ताई साहेबाचं चित्र पहा. माझ्या जनाबाईचं चित्र पहा. माझ्या सखुबाईचं चित्र पहा. मीराबाईचं चित्र पहा. अंग भरून पातळ नेसलेलं. इथं एकतारी मांडीवर एकतारीचा भोपळा. आणि विश्वाच्या मालकाकडे बघून भजन म्हणायचे. बावरी हाती घेऊन एकतारी मीरा भजन करी. काय स्वरूप होतो, काय स्वरूप. 1200 एकर 12,000 एकर जमीन बापाला. आणि एवढ्या घरची पोरगी नख दिसू देत नव्हती. नख 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 म्हणून पंढरपुरातला मालक तिच्या पुढे नाचत होता. आचरणाला किंमत आहे माझ्या माईंनो, देखाव्याला नाही, सोंगाला किंमत नाही. या संप्रदाय सोंग नाही चालत. इथं करायचीच नाही सोंग. माणसं दिसली की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि अंधारात कोणाची कानी सोडून नेतो. तुमच्याकडे जनावर कमी आहे ना, बैल गेलं काने आमच्याकडे जास्त असते मराठवाड्यात. सोंग नाही चालत. अलग ठोकली. काय रूप होत. अंग भरून पदर, पात्र हातात घेतलं. भिक्षा वाढत होते. भिक्षा वाढता वाढता माग सरकत. का माग का महाराज काय पाहिजे, काय काय पाहिजे. भोजन पाहिजे. वा काय जेवायला करू. हरळ शिजवायचंय. गारा गारगुंडी गारगुंडी. चुकून निसून निसून एखादा जर पांढरा खडा तांदळासारखा दिसणारा भातात राहिला आणि गडबडीत जर दाताखाली आला तर कसं होतं आबा. कसं नव्हतं का नाही गुरुजी. कसं नव्हतं ना, कसं नव्हतं ना, कसं नव्हतं. बंध्या गारगुंडी मोरे महाराज शिजायच्या सामान्य गोष्ट आहे. ठीक आहे या फिरून या फिरून या. तशाच गंगेवर गेल्या आणि गंगेच्या पात्रातल्या तीर्थातल्या गारी येचून काढल्या. बघ गारी याचल्या, गारी गारी याचल्या. गंगेच्या पाण्यान गारी धुतल्या आणि मालका पुढं गारीचं टोपलं टेकलं. गारगुंडीचं टोपलं मालकाच्या पुढं टेकलं. आणि मालक साधनेत वेगळं होते, वेगळं होते, वेगळं होते. मालकाच्या पुढे लोटांगण घातलं, प्रणाम केला. स्वामी धनी मालक. साधूला जेवायचे. हे तांदूळ उमलले पाहिजे. गारी उमलत असतात का. तांदूळ उमलले पाहिजे. प्रणाम केला आणि टोपलं उचललं आणि पातेल्यात टाकून दिलं. जाळ लावला.
तेव्हा काही शिट्या फिट्या वाजायचं काम नव्हतं. कुकर नाही, काय नाही, काय नाही, काही विषय नाही. ते काम करत असताना गारीच्या भाताचा सुगंध तिकडं हवा आणि पाणी शिपडलं दारात. आमंत्रित करण्याच्या पद्धती असतात धर्मशास्त्रामध्ये. कर्मकांडात एक वेगळ्या पद्धती आल्या. तीन पितृदेवांना आमंत्रित करायचं असेल तर दक्षिणेकडे अक्षत टाकायची, दक्षिणेकडे तोंड करून अक्षत टाकायची आदल्या दिवशी, एक पद्धत आहे. पितृदेवांना आमंत्रित करायचं असेल तर दुसरी पद्धत, आपल्या सोयऱ्याला आदल्या दिवशी अक्षत द्यायची, उद्या आमच्या बाबांचं पक्ष आहे या, ही एक पद्धत आहे. तिसरी पद्धत सदाव्रत नावाचा विधी सांगितला कर्मकांडात. मुठभर अक्षदेला मिठाचं पाणी लावून हळद आणि कुंकू लावायचं नाही. मीठ एका पाण्यात एवढं एवढं टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये तांदूळ वलसर करायचे आणि ते दाबून 3 मुठी तांदूळ दक्षिणेकडे तोंड करून वाहत्या पाण्यात सोडायचे. सदाव्रत नावाचा विधी. आमच्याकडे परवाला पक्ष आमंत्रित व्हा. झाले 3, 14 पद्धती येतात. 14 बरं 3च ऐका, पुढच्या ऐकलं मागचं विसरून जाईल. इतकं ध्यानात ठेवा. विठाला विठाला साधू आमंत्रित करण्याच्या पद्धती. आपल्या रक्ताच्या नात्यातली व्यक्ती जर बाहेर गावी गेली असेल ती लवकर यावी, ही आमंत्रित करण्याची पद्धत आहे. कोण नव्हते बुवा, निरोप नव्हता. पूर्वीच्या काळात आपलाच मुलगा जर जास्त वेळ पाहुण्याकडे गेला तर तो यावा म्हणून त्याच्या वस्त्रावर 2-3 बारे असं पाणी शिपडीत होते. आता पाण्यात टाकायची पद्धत. काय करतील तो भाग वेगळा, ते काही सगळ्यांना ज्ञात नसते ते. हो, साधू आमंत्रित करण्यासाठी पूर्वेला अर्घ्य द्यायचं. दारात पाणी शिपडलं, हजर. भास्करानं सांगितलं, देवा आईसाहेबांनी बोलिले जा, भात शिजलाय, बोलिले. तोपर्यंत पात्र लावली. पात्र लावल्याबरोबर समाधीतून उठलेल्या साधूने विचारलं, लक्ष्मी, ए अनुसया, वजनात बोलत होते माणसं त्या काळात, ए सावित्री, ए दुर्गा. आताही माणसं बोलतेत ना. परवाला एक जण म्हणला, ए श्रद्धा, काय रे? काय श्रद्धा होती. वा 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 वा. ह्या श्रद्धेला चुलीत घालावा, ह्या श्रद्धेला चुलीत घालावा आणि वरून वंगण टाकून फुकून द्यावा. काय श्रद्धा, ते आवडीनं माझं. हे श्रद्धा, काय रे, काय विवेक. अरे बापरे, आणि याचाही विवेक किती नदीला गेला. वा 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 वा. हा विवेक कुत्री पण पाहत नसतील, इतका मस्ताडा विवेक त्याला म्हणतो. श्रद्धा, काय रे विवेक, काय काय गोडवाय. वा, काय कीर्तनाचा परिणाम आहे महाराज. वा, काय कीर्तन आहेत. वा, किती लोकांना गुण आलाय. वा 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 वा. परवाला आमच्या मित्राला म्हणलं, आपल्याला माझ येऊ नये, आपल्यामुळं कीर्तन नाही. हा, असं समजायचं नाही आम्ही लय विद्वान आहेत. आबा, ह्या लोकांनी आम्हाला रोजन लावलंय. हे माज उतरायला पाहिजे. माज आमच्यामुळे नाही परमार्थ. वा, आपल्यामुळे परमार्थ नाही. आबा, आपल्यामुळे परमार्थ नाही, श्रोत्यामुळे परमार्थ आहे. कोण आलंय ग? साधू आहेत 3. बर, कोण आहेत? दृश्याननास्ति जायते इति पंचाननं भयवासः आधिपत्यान वैकुंठाधियो वसंती सत्य लोकानाम. चेहऱ्याहून तर विश्वनाथासारखे वाटतात, चेहऱ्याहून तर वैकुंठाधिपतीसारखे वाटतात, चेहऱ्याहून तर सत्य लोकातल्या ब्रह्मदेवासारखे एक वाटतात. काय दृष्टी असेल होत्या बाईची. त्याच्यातले एक शंकर दिसतात, त्याच्यातले एक ब्रह्मदेव दिसतात, त्याच्यातले एक विष्णू दिसतात. काय ताकद असेल त्या डोळ्यामध्ये. महाराज, चांगलं ओळखायची पारख असली पाहिजे. मी रेल्वेत बसलो. महाराज लय शिकला म्हणजे लय शहाणा असतोय असं नाही, अपमान नाही करणार मी शिकलेल्याचा, पण ज्वलंत उदाहरण सांगतो. मी कालच्या वारीला, मी शक्यतो रेल्वेची सुविधा असल्यामुळे ट्रेननं जातो येतो. पताका घेऊन मग ते गुरुजी फर्स्ट क्लासच्या डब्यात शिरलो, प्रथम श्रेणीच्या डब्यात. आता माय काय गोळ्या नाही संपल्या, मला माहिती नाही त्याच्यात कसं घुसता येईल मला तिकीट नसल्यावर. पण एक गुरुजी आहेत आमचे, ते श्रीकांत पाटील सर, त्यांना बिटू सर आम्ही प्रेमाने म्हणतो. ते सगळी तिकीट काढ.
एक पिशवी होती, माझ्यासोबत जे लोक होते त्यांच्याकडे माझी पिशवी आणि माझ्याकडे नुसती पताका. म्हणलं आपलं दंड घेऊन मध्ये बसावं. आणि गाडी 5:15ला निघते म्हणून डब्बाही माझ्या पुरता स्वतःच घेतला. म्हणलं त्यांना इकडे बोलू नको, मी जाणं नको तिकडं. तितकं ते कॅरी बॅग मध्ये डब्बा, एक बिस्लरी आणि ते दंड. माणसं अशी शिकलेल्याला ओळखीता येतात. तुम्हाला कळतंय का डब्यात यायला? गंध आहे तुम्हाला कपाळाला, काय कळते? पांढरे शुभ्र कपडे, तुम्हाला कळतच नाही. देवदेव करणारी माणसं कशी तुम्ही इकडे येत असतात? काय डबा तुमचा आहे का? म्हणलं साहेब मग कोण म्हशी बसतात काय डब्यात? कोण म्हशी बसतात का? का अस्वल बसते त्या डब्यात? दुसऱ्याला विचारलं काय असे उडाले काय काय. आता म्या बी सूत्रात पटकन तिकीट काढून दाखवा ना विठोबा दादा. आता कधी कधी भनकतो न, मी त्याला असा घासून गेलो. अण्णा कॅबिन नंबर सी कॅबिन मध्ये गेलो. 11 नंबर मध्ये आपली पताका टेकली बसलो. पटपट ते वरचं कार्ड हातरलं. काय मिळेल? क्रॉसिंग आहे, तुम्ही उतरून दुसरीकडे बसा. म्हणलं नाही, मला हेच डबा आवडतो. बरं इथं गर्दा नसतो, काय नसतो, मला हेच डबा आवडते. चांगले गर्दा नाही, काय नाही, लोटालोटी नाही, काय नाही, बरं वाटतं. सुधरत नाही त्याला काय. धोत्रावरलेलं माणसं येड्यावानी समजित. आणि त्यातली त्यात पताका म्हणल्यावर काही काही पताकावाल्यानं चव घातली हो, म्हणून मग अपमान झालाय. हो हे त्याच्यामुळे माझ्याकडं लोन आला असेल. खांद्यावर पताका कोणाला हात देतो? अरे कौरक बर इकडं चालला म्हणावं तर त्र्यंबकला चालला, आणि इकडं कुठं भूताकडे चालला का तू? तू इकडे जाताना हात करतून इकडे जाताना नका रे, नका नका. पताका फार मोठी मारा. तू धर्मदंड आहे राजू. पाहे पा ध्वजेची राया जतन करिता कष्ट. काय महाराज काय शुरत होत. अहो मैंद नावाच्या वानरानं स्वतःच्या रक्ताची पताका तयार केली. ती रामायण आहे का? रक्ताची पताका, रक्ताची धर्माची पताका. काय 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 एक गाणं ऐकलं तर 5 वाजून 5 मिनिटाला. नको नाही म्हणत ते, आता जाऊ दे, नको. काही शूर लोक ज्या वेळेला जातात का त्यावेळेला या देशाचा तिरंगा सुद्धा रडतोय महाराज. तिरंगा सुद्धा रडतोय, या देशाचा तिरंगा सुद्धा रडतोय. आणि याच देशातले काही हरामखोर गेल्यावर तिरंगा हसत असेल. त्या तिरंग्याच्या नावावर ज्यांनी स्वतःचं आधिपत्य असं आगळ्या वेगळ्या चुकीच्या मार्गात कमवलंय, त्या भडव्यांसाठी गेल्यावर तिरंगा हसत असेल. ध्वजाची ताकद आहे महाराज. धर्माचा ध्वज कसा असेल? आबा 5000 एकरवाली बाई सुद्धा मधुकरी म्हणल्यावर भाकरी देईन आपल्याला. फक्त खांद्यावर पताका पाहिजे, जात पात विचारणार नाही. धोत्रावाले लोक येडेवानी समजते. कंडक्टर मला अशीच चिल्लर देईन गेलं. म्हणलं मला त्यांना दादा धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही रे, येडेवानी काम करतो तू असं. हा तू ह्या नोटावरला धोत्रावाला पुसल्यानं ह्या नोटा चहा करायच्या कामी नाहीत रे, चुलीत घालून. धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही का? काम पण करतो. अरे धोत्रावाल्यानं ज्या पोरायला जमिनी कमवून ठेवल्यात, पॅन्टीवाल्यानं तर बायकोच्या फॅरनडवलीसाठी फुकल्या. त्याला कुठं आकलीचे कांदे आहेत? गन पावडर मध्येच सगळं घातलं गेलं मग गटार उपसायला. चला पात्र लावले. पात्र माणसं शिकला म्हणजे माणसं कळत असतात का? काय नाही, चांगला पकवा द्या, चांगलं माणसं. आम्ही गाडीत बसलो ते का, आणि एक जण माणूस म्हणला हे याला का ढोल म्हणतात का? म्हणला हा पकवाज आहे. आणि ते काय असतंय? म्हणलं राहू दे, ते आमचा पकवाद्या सांग. म्हणलं मुकडे बस. हो मुकडे बस. हो आंधळ्याला चित्र दाखवून आणि बहिऱ्याला पोती सांगून. हो तू हे दोन्ही जातीन म्हणलं. तू कशाला याच्या नादी लागायला? एका गावात आम्ही एक जण असाच अभिषेक करायचा, लग्न झालं आणि त्याला अभिषेक करायचा मारुतीचा. तर ते म्हणलं महाराज अभिषेकाला काय काय लागतंय? म्हणलं 7-8 फाडी 9-10 इटकरी. पहिल्याने इटकरी हाणून पाय, देव जर नाही भ्याला तर मग फाडी हाण. काय काय सूत्र आहे का? ही प्रगती आपली, ही प्रगती गुण नाही. लांबी रुंदी वाढण्यान प्रगती नाही, खोली वाढली पाहिजे. खोली वाढली पाहिजे. 2 बोट जमीन काळी आणि खालून मुरमाड. केळी कशा आहेत त्या? केळी नाही, केळीला ओरिजिनल काळी जमीन लागते. ज्या जमिनीवर पालवी निघती त्या जमिनीवर केळी येणार.
शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. येईन बाळ डावडी बेजार तितकं व्हावं लागेल ना. मग तर काही कुठे येईन, त्याचा काही विषय नाही. दृष्टी ओळखण्याची असली पाहिजे. नाही ओळखता येत कोणाला. काय बाईनं ओळखलं, तिने देव दिसतात. वा, आटपलं. पात्र लावले, हो, आले तिघ जण बसले. गारीचा भात वरून आदेश आला, भात केला गारीचा. हो म्हणले केला गारीचा भात. इतक्यान मेळ बसत नाही. पेपर लय अवघड आहे, फार अवघड पेपर त्याचा. लागलीच सांगितलं, भात खाण्याची इच्छा संपली. इच्छा संपली आणि तुमची इच्छाच असेल आम्ही खावा, तर विवस्त्र होऊन वाढा. हाटीयोगी अण्णा. आणि योगात अशी काही लोक आहेत, हाटीयोगी विवस्त्र होऊन वाढा. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. मालकाला सांगितलं, मालक स्वामी, दारातल्या साधूंना विवस्त्र होऊन वाढायचंय. बरं, असं एवढं काय अवघड आहे, काही ताण नाही, वाढ ना मग तू. मालक वय काय त्यांचं, तिने साधू येत, मी एक तुमची धर्मपत्नी, आणि स्त्रीचं शरीर उघडं एका परपुरुषाने पाहावं हे निषेध असतंय. त्यांच्यासाठी निषेध आहे, माझ्यासाठी निषेध आहे. आणि मी तुमची धर्मपत्नी असताना तुमचा पुरुषार्थही निषेध आहे. अगं तू ऐक ग, तू ऐक, तू त्यांना होकार दे. बसा म्हणे, मी वाढतो तुम्हाला विवस्त्र होऊन. आणि कमलोन्नतलं पाणी एका पात्रात दिलं, तिघांच्या अंगावर टाक आणि मग विवस्त्र होऊन वाढा. पाणी टाकल्याबरोबर तिन्ही झालेत 6.25 महिन्याची. आणि तिघायला एकाच मांडीवर घेतले भगवान दत्तात्रय, आणि टाकला पदर तोंडावर. तो वरच्या कोमात गेल्या. हे डॉक्टर म्हणतात ना कोमात, हे कोमातच म्हणतात ना. हो, अतिदक्षता विभाग कोमात गेले. बाई हातात अवघडच झाले. गारीच्या भाताचं तर लांबच पडून हे तिन्ही लनुले झालेत. आणि तोंडावर पदर टाकला. आणि बाई आता तिथलं दूध प्याल्यावर घरी कशाची येते. आल्या तिघी जणी. कोण, अनुस आहे का? हो मीच आहे. काय काम? आमचे मालक तुमच्याकडे आलेत. काय नाव आहे तुमच्या मालकाचं? एकांनी शिवजी सांगितलं, ब्रह्मदेव सांगितलं, भगवान विष्णू सांगितले. बर 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 बर. कसे दिसतेत? असे. मग ते नाही आमच्या इथे आले, ते नाही. आम्ही वरून पाहिलं, त्याला तू लहान केलंस असं नाही. तेच म्हणले विवस्त्र होऊन वाढा. मग त्या वयात मी कपडे सोडून कशी वाढू, म्हणून मी त्यांना लहान केले. हे तुमचेच आहेत, मग घेऊन जा. पण पार्वती आई साहेबाच्या लक्षात आलं, ह्या लेकराला हात लावला आणि हे जर विष्णू असलं तर अवघडच होईल ना. आणि सावित्रीबाईला वाटलं आपण ब्रह्मदेव म्हणून हात लावा आणि हे महादेव असले तर. आणि तिघायच्या जगण्याच्या लीला वेगळ्या. भगवान शिवजीला मशन क्रीडा भूते वेताळनाचं तीन हर्षयुक्त उमापती, आणि ब्रह्मदेवाला ते गाडगे घडवायचा नाथ. आणि या मालकाला त्या गाडग्यात तूप टाकायचं का ताक टाकायचं पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. आणि पंढरपुरातल्या मालकानं गाडग्यात बॅलेन्स टाकायचं बंद केलं की काशीतले मालक फोडून टाकते. मग डॉक्टर म्हणतेत यांना घेऊन जा. लगेच घरचे व्हॉट्सअपवर टाकतेत, उद्या 1:30 वाजता यांचा अंत्यविधी, अमक्या अमक्या वाजता यांना देव आज्ञा झाली. लगेच माझ्यासारखा म्हणतो, गेले दिगंबर. आणि याला फुकून दिल्यावर देशीचा वास येऊ लागला. हे वाक्य कोणाला टाकावं याच्या बी आकली नाही राहिले हो. हे वाक्य गुरुजी दर्जेदार व्यक्ती गेलातच बरं का, कोणाला बी नाही. कोणाला बी दिगंबर विभूती म्हणतात का? रामकृष्ण भाऊ येडशीकर होऊन गेले. वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकर. नाव आईनं रामकृष्ण ठेवलं. फार दर्जेदार परंपरा. रामकृष्ण नाव ठेवलं आणि भाऊ जात राहिले. अंत्यविधी झाला. राख सावडायच्या दिवशी हजारो वारकरी गेले आणि कवटी सापडली, तर कवटीवर रामकृष्ण हरी नाव होतं. रामकृष्ण नाव कवटीवर कवटीवर कवटीवर. ह्या विभूती असतात हो. ज्यानं घराला राख लावली आणि यायच्या चारित्र्याला राख लावली, यायच्या राखाची विभूती होत असती. वय विभूतीसाठी वेगळा दर्जा असतो, वेगळा दर्जा असतो. कोणालाही नाही. हे कुठेही कुठले वाक्य चिटकवायचे नाही, कोणासाठी बी नाही. चूक आहे. ज्ञान तुमचे तुमचे घेऊन जा.
आता यायला वाटलं आम्ही तिघी जणी एवढ्या मोठ्या आहेत आणि अनुसयाची कशाला विनंती करा, मग आतमध्ये मालकाकडे गेले. काय नाव होतं अनुसयाच्या मालकाचं? अत्रे. वा वा, गोत्रापैकी गोत्र, यात्री गोत्र. महाराज ते म्हणले, माय हे मला काही जमत नाही, मी साधा माणूस आहे, तुम्ही तिलाच विचारा. महाराज कोणाला श्रीमंत करायचं कोणाला भिकारी करायचं, जिला लक्ष्मी म्हणतात. डोकं हँग झालं असेल, मेमरी कार्ड हँग झालं, पाय धरावं लागले. लक्ष्मीला, गिरिजाई साहेबाला, आदिशक्तीला अण्णा, सत्यलोकातल्या मालकाच्या पत्नीला पाय धरायची वेळ आली, पण बाईसाहेब मागे सरकल्या आणि पुनश्च मालकानं दिलेलं तीर्थ टाकल्याबरोबर तिने आपोआपल्या परिचय. मालकाने दिलेलं मंत्र जल, एका साधूनं दिलेलं मंत्र जल, आणि साधूनं देवाच्या अंगावर टाकलेलं पातिव्रतेच्या तेजाचं तेज, हे तिने बालक होतात. इतकी साधूच्या पत्नीत आणि साधूत ताकद आहे, म्हणून तुकोबाराय करावं. एवढा मोठा अधिकार साधूचा आहे. काशी विश्वनाथाचे एक उपासक आहेत. थंडीचा वेळ आहे, तुम्हाला काही जास्त त्रास देणार नाही. वेळेत 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 मला नाद बी नाही. वरण शिजल्यावर चूल पेटवा, डबल जाळ लावायचा. हो, एका बाईच्या नवऱ्याला 2.5 लाख रुपये महिना होता. म्हणलं बाई वरणाचा वास छान यायला, शिजलं वाटतं वरण, गॅस बंद करा. नाही म्हणले महाराज मी करीत नसते, आम्हाला लय पगार आहे. तिने अर्धा घंटा कुकर चालूच ठेवलं. लय पगार आहे म्हणे माझ्या नवऱ्याला. तर मी म्हणलं पगार असू दे बाई, काय तू दुसरा गॅस आणशील, कुकर तिसरा आणशील, पण वरण जळालं ना. चतुरा नाव होतं त्याचं. गेलं वरण जळून. आता काय वाढती पाहुण्याला, तुरीची डाळ पाहुण्याच्या अंगावर हाना अक्षिदा हाणल्यावानी गेलं जळून. ते नवऱ्याला 2.5 लाख पगार आहे, दुसरी शिजती की इतक्या लवकर. आता आकारात असलं पाहिजे, शिजल्यावरी जाळ. आपल्या वेळेत विश्वनाथाचा उपासक आहे, भगवान शिवजीचा उपासक आहे. अण्णा 14 घंटे शिवजीला पाणी. सकाळी उठल्यापासून पहिली घागरा अंगावर घ्यायची, दुसरी शिवजीला. पुन्हा मंदिरातून गंगेत आलं की पहिली अंगावर, दुसरी शिवजीला, पहिली अंगावर, दुसरी शिवजीला. 14 घंटे अंगच वाळत नव्हतं. 14 तास. त्या व्यक्तीचं नाव होतं जयदेव. जयदेव नावाचा व्यक्ती 14 घंटे शिवजीला पाणी. काय साधना असेल. त्या साधनेनं भगवान विश्वनाथ इतके प्रसन्न झाले, इतके प्रसन्न झाले. मी बोलत असताना तुम्ही जसे जवळ बसले, इतके शिवजी जयदेवाला जवळ बसून बोलत होते. आपण गणगुळ्या उघळगुळू भ्या झालेत, अजून स्वप्न नाही शिवजीचं. शिवजी बोलायचे त्याला. पण कालांतरानं मागच्या कर्मवादात एक कर्तव्यात चूक घडली, आणि त्या चुकीमुळं जयदेवाला सर्व अंगाला कुष्ठ झालं. कुष्ठ झालं आबा, कुष्ठ झालं. कुष्ठ नुसतं कुष्ठ नाही, कुष्ठ हे 3ऱ्या-4थ्या स्वरूपात गेलं, आणि कुष्ठानं अंग उल्ल्या गेलं, आणि उल्ल्या गेल्याच्या नंतर त्याच्यात दुर्गंधी झाली, आणि दुर्गंधी झाल्याच्या नंतर त्याच्यात कीटक झाले, आळ्या झाल्या, कुर्मी झाल्या. अत्यंत त्रास जयदेवाला. पण जयदेवानं साधना सोडली नाही. काय वानवाता न पुरे वाणी. संतांचा अधिकार किती मोठा आहे महाराज. देवाला बालक करायची ताकद. देवाला बालक, देवाला राजे हो. पाषाणाची पोटी बैसला दरदरू, त्यामुखी चारा 100-200 फूट दगडात किडा निघावा, बेंडूक निघावा, आणि त्याला चारा घालायची ताकद ओंकार बुवा ज्याच्यात आहे, त्याला एका लहानहून एका पतिव्रतेचं दूध प्यावं लागतं. साधी गोष्ट आहे. बरं कल्पना करा, ती पतिव्रती प्रसूत तरी झालती का? तिनं बाळाला तरी जन्म दिलता का? कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, आणि वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आईच्या पोटात बाळ आणि वक्षस्थळात दूध एकत्र वाढ होती. मग इथं बाळ पोटात नाही, मग दूध कसं हृदयात? ताकद काय असेल महाराज. साधी गोष्ट आहे का? बऱ्याच बायकांना बाळ जन्माला येते, पण वक्षस्थळातलं दूध संपतं, त्यावेळेला वैद्याकडे जाऊन औषध घ्यावं लागतं. तरी पण वैद्य जर असफल ठरला तर मग गाईचं वरचं दूध पाजावं लागतंय. पण त्या माईला येत नाही. लेकरू होऊन तिला न होता दूध येते. सामान्य ताकद आहे. काही ठराविक 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 ठराविक. महाराज लेकराच्या दुःखापोटी दूध आलं. लेकराच्या दुःखापोटी दूध आलं. ती पंढरपुरातल्या मालकाची बहीण, अभिमन्यूची आई, अभिमन्यूची आई सुभद्रा. अभिमन्यू ज्या वेळेला रणात पडला आणि मालकाचं पार्थिव चितेवर टेकलंय, तेव्हा नवऱ्यासाठी वक्षस्थळातून दूध आलं. मंदोदरी रावणाची पत्नी. काय दर्जा असेल महाराज या लोकांचा. आणि तिन्ही देवाला बालक करून वक्षस्थळात दूध फुटतंय. त्या अनुसाय आई साहेब काय व्याप्ती असेल या मावल्यांची. म्हणून वारकरी संप्रदायाने दखल घेतली आबा. राज्य, राणी व संपत्ती.
या देशाची फार मोठी संपत्ती कोणती असेल तर माझ्या माईनं तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात. पण सूत्र नाही सोडायचं माझ्या माईनं. हो, आचरणाच्या चौकटीतली स्त्री आकाशातल्या विजेपेक्षा तेजस्वी असते. आकाशातल्या विजेपेक्षा तेजस्वी असते आचरणाच्या चौकटीतली स्त्री. फार मोठी शक्ती असते तिच्याकडे. चला, कुष्ठ झाला अंगाला तरी सेवा सोडली नाही. पडले एके दिवशी जयदेव, उचलून घेतले शिवजीनं. जयदेव मंदिरात गेल्यावर पुजारी पळून जात होते, इतका वास सुटला अंगाचा. जयदेवाला घरातल्या लोकांनी लांब भाकरी टेकायची, त्यांनी खायची, निघून जायचं, घरात यायचं नाही. प्रवेश निषेध, रक्ताच्या नात्यातली माणसं. आणि जयदेवाला शिवजी बोलते. पण जीवन असं घडलं. एके दिवशी शिवजी पुढे व्यथा मांडली, प्रभू माझ्या अंगाला कुष्ठ झाले, मी किती सेवा करतोय, हे उचकून काढत नाही देवा, पण माफ करा, आता सेवा करण्यासाठी त्रास होते. ते थंड पाणी त्या सुरमीला लागलं की त्या आळ्या जास्त तरतर 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 करतात. प्रभू मला दुरुस्त करा. जयदेवाची व्यथा पाहून शिवजीच्या 11 डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. आणि शिवजीनं सांगितलं, जयदेवा तुझा कुष्ठ दूर करण्याची ताकद माझ्यात नाही. का? कारण मी तुझा बायोडाटा पाहिलाय. तो बायोडाटा चित्रगुप्ताला विचारला, चित्रगुप्तानं माझ्या पुढं टाकला. आणि या जयदेवाचं मागच्या जन्मात इतकं काम चुकलं होतं, त्या चुकीच्या कामामुळे कुष्ठ झाले. आणि हे कुष्ठ दुरुस्त करण्याची ताकद माझ्यात नाही, कारण आम्ही प्रारब्धानुसार चालतो. कर्मे श्रीराम वनवासा गेला, आम्हाला प्रारब्धाच्या पलीकडे नाही देता येत. मग जयदेवानं सांगितलं, प्रभू असा एखादा वैद्य नाही का? वैद्य म्हणजे असा एखादा डॉक्टर नाही का? असा मला नीट करणारा एखादा नाही का? शिवजींनी वाराणसीतून, काशीतनं जयदेवाला महाराष्ट्रात पाठिलं आणि आळंदी देहू परिसरात पाठिलं. आळंदी देहू परिसरात किंदूर नावाचं गाव आहे आणि तिथं पाठिलं. किंदूर पाबळ तिथं पाठिलं. तिथं जा म्हणले, तिथं तुमचा आजार दुरुस्त करण्याचे वैद्यराज तिथं सापडतील. जा केंदूरला. चिठ्ठीवर नाव लिहून दिलं. घरी विचारला, ओ वैद्यराज कान्होराज आहेत का? आता ज्यांचं नाव घेतलं का तेच कान्होराज होते, पण वैद्यराज नाव नव्हतं ना. आणि शिवजीने चिठ्ठी होती लिहून दिली, वैद्यराज कान्होराज पाठ. तर त्यांनी सांगितलं, कान्होराज माझ्या आईनं माझंच नाव ठेवलंय, पण हे वैद्यराज काय? विश्वनाथानं पाठवलं, मला तुमच्याकडे पाठवलंय हे कुष्ठ दूर करण्यासाठी. त्या कमानी इतके उभे असतील आबा जयदेव, आणि ऐकल्याबरोबर कान्होराजानं इथून लोटांगण घालीत तिथपर्यंत गेले, कारण विश्वनाथानं पाठवलेला माणूस होता. हो, मोठ्याच्या सेवक. फक्त मोठ्याच्या सेवकाचा आदर करावा हे एकाच व्यक्तीला कळालं नाही, त्याचं नाव रावण होतं. हो, अंगदाचा अनादर केला. अंगदाचा जर आदर केला असता तर पुढचं रामायण पुसून टाकावं लागलं असतं. पुसून, हा, मारुतीरायनं स्वतःच रामायण जसं समुद्रात टाकलं का, तसं वाल्मिकाचं पुढचं रामायण फाडून टाकावं लागलं असतं. पण यानं इतकाच आदर, दूताचा आदर करीत असते, पण त्यानं आदर केला नाही दूताचा. अजून असे 4 लोक आहेत, पण पुन्हा कधी पाहून सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असतं. विठाला विठाला विश्वनाथाने पाठवलं, लोटांगण घातलं. नुसतं नाही, शेवटचं लोटांगण कपाळ पायावर टेकलं आणि जयदेवाच्या पायाची जी दुर्गंधी होती का, ती रक्त पू घाण ती कान्होराजाच्या कपाळाला लागली. आणि कपाळाला लागलेली धूळ अशी घेतली आणि कान्होराजानं अंगाला. बुवा जयदेव म्हणला, भाऊ लांबून भाकरी टाकायलाय, भाऊ, आणि ज्याच्याकडे पाठीलं ते माया अंगाची घाण अंगाला लावायला. हे सगळ्यातून पलीकडे गेलेले महाराज होते ना. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी, हो हो आवडवणी बघा. या अवस्थेच्या पलीकडे गेलेली माणसं होती. काय काय त्यांना कशाला, ह्या तत्वाच्या पलीकडे गेलेली माणसं, याच्याही पलीकडे, याचं काहीच नाही. या सगळ्यातून निराळे ते होते अधिकारी. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, एवढे अधिकार तत्वाला. आणि जयदेवाला वाटलं, काय व मी इथून चलत आलो, आपलं असंच गेलं का नाही सगळं. बर काय म्हणाले विश्वनाथ? काही नाही, ते म्हणले तुम्ही माझा कुष्ठ दूर करताल. ठीक आहे, विश्वनाथानं जर आमच्या नावाची दखल घेतली असेल तर विश्वनाथाच्याच कृपेने आम्ही तुमचा कुष्ठ दूर करू. ते म्हणले, ते तर मला बोलत येत, हो ते बोलत येत, आणि ते बी व्हॉट्सअपवर नाहीत बोलत.
चॅटिंगवर नाहीत बोलत, सरळ सरळ बोलत आहे. बर, लक्षात घ्या, विश्वनाथाने आमच्या नावाची दखल घेतली आणि विश्वनाथ जर तुम्हाला प्रत्यक्ष बोलत असतील तर इतकं ऐक्य झालंय आणि इतकं तुमचं माझं विश्वनाथाचं ऐक्य असेल तर काय कुष्ठाची मायवेली राहिला, काय कुष्ठाची जहागिरी तुमच्या अंगावर आला. मग त्या जयदेवाला वाटलं जरा महाराज रगीलच दिसतंय. आणि पुन्हा साधं महाराजाची गाडी गिडी नव्हती दारात, काही नाही आबा, अंगठ्या पण नव्हत्या अशा. नाही मला काय तुमच्या खपनत असा विषय नाही बरं आबा, गळ्यात शपथ, कारण मला नाही मोठ्या आहेत ना, त्याच्यामुळे मी तुमच्या काहून आहे का नाही अद्याप नाही. या ज्या महाराजाला भजण्याचं खपत नाही का तो महाराज भाडवा हो. तो हा ते तुमच्या इथं कोणता इथं मसुबा आहे बोकडदाऱ्यातला नाही तळाचा नाही नाही ते नाही कुंदलगाव हो नाशिकला जाताना लाग तू. हा 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 ज्या महाराजाला भजण्याचं खपत नाही तो महाराज त्या मसुबाला कापायचा. तुला केवढी गाडी खपतीन भजण्याची मोटरसायकल खपन तुझ्या अंगात घुसन त्याची म्हणून तुमच्या अंगठीबद्दल काय नाही. हा तुम्ही ते 20 तोळ्याचं कडं करा हो द्या ना, आहे का नाही. भजनी मोठे झाले काऊन पोटात दुखाव झाली पाहिजे मोठी. ज्ञानोबराय तुकोबरायचे साधक आहेत, वैभवात राहावा. हा ज्याच्या गळ्यात माळी नाही त्याच्या संपत्ती आज फुकून दिल्या तर 20 वर्ष दुपन निघून. मग जरा जरा भजने चांगले श्रीमंत झाले तर काय होते, त्या झाले पाहिजे ते श्रीमंत. वा चला जयदेवाचं सांगू लागलो. हो बर बर बसा इथं. पाठ टाकला 52 या चंदनाचा, बशिलो त्याच्यावर. काय औषध देता? काही नाही म्हणले, आमची इथं औषध या इरीतच आहे. वाड्यात हाड होता, इर इर हाड इर अशी एवढी एवढी वाड्यात 12 मोठी असती चौकोनी विहीर होती, विहीर हाड. ह्या इरीत तीर्थ आहे. ते म्हणला 14 घंटे विश्वनाथाच्या अंगावर तीर्थ टाकलं, त्याच्या अंगावरला अंगावर घेतलंय तर इंचभर कुष्ठ दूर नाही झाला. आणि याच्या इरीतल्या पाण्यानं काय होईल? म्हणजे बघा आता डॉक्टरच्या घरी गेल्यावर बी अंगात गंडल आलं ना, आली की नाही बेमनी, शंका आली ना. त्यांनी सांगितलं मी विश्वनाथाच्याच आशीर्वादानं तुम्हाला दुरुस्त करीन, पण बसा पाठाव. आणि घेतलं पाणी इरीतला. ते म्हणले मी पाणी टाकणार तुमचं अंग भिजूस तर, अंग तिला इतकं कोरडं नाही राहिलं पाहिजे, सगळं अंग भिजवा तुमचा कुष्ठ राहील. आली यायच्या पोटात बेमानी, याने इथं दाबला हात, इतकी जागा भिजूच द्यायची नाही, सारं अंग भिजू दिलं. आणि अंग कोरडं झाल्यावर हात काढल्याबरोबर तितक्यातूनच वास येऊ लागला. कुशीचा बाग इतकाच 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 पश्चाताप झाला, लाज वाटू लागली. दिसायला महात्मा साधा होता आणि या महात्म्याने पूर्ण कुष्ठ दूर केलं. ह्या बा दिसण्यावर काहीच नसतं, काहीच नसतं, काहीच नसतं, काहीच नसतं. काही काही माणसाचे कपडे पाहिल्यावर असं वाटतंय मंत्र्याचा चुलता आहे काय. हो, हो. आणि तो पहाटच दात घाशीत दुसऱ्याच्या दारात जातो, मग त्याला म्हणावंच लागतं धुवा तोंडन प्याच्या. काय नाही, मोठा वाडा पोकळवासा वारा जाई बसा बसा, काही नसतं याच. हे देखावा असतो काय कायचा, कपड्यावर नाही गेलं पाहिजे, नाद असतो काय 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 असे कोपऱ्या कापऱ्यावर भेटले अशा गप्पा सांगतात, अशा गप्पा बापरे 9-10 विमानच त्याचे अशा गप्पा. असं वाटतं बापा बापा लय भारत असतं, माणसं भुलते हो लय काय काय माणसं देखावे काय. मी लहान असताना आमच्या इथल्या एका मोठ्या माणसाची बैलगाडी हाणायला गेलो, शेलूचा बाजार शनिवारी गेलो कळडी घेऊन. आमच्याकडे कळडी चांगल्या याच्या, कळडी घेऊन गेलो. आणि मग ते कळडी इकल्यान सप्ताह जवळ आलता आणि गुळ आणायचा होता 5 क्विंटल. आणि गुळाच्या गाड्या अशा खेड्यापाड्यातून गुऱ्हाळ असायचे आणि गाड्या आल्या तर मग मला पाठवलं, म्हणजे 5 किलो गुळ विचारून घे. पण ते मी ज्याची गाडी हाणली का त्याला अशी निमस्ती होती, ती लय मोठ्या खिशाची बनेल. हे आपले नव्हते, हे तुटकाड ववणे, ते निमस्त्या होत्या पहिले. आणि ते नागमणीचं धोत्र इतके पांढरे नव्हते ना ते, पहिले नेसून नेसून मग ढवळे होत होते. सुरुवातीला गव्हाळ रंगाचे असायचे आणि पागुट बांधलेलं असं तसं. ते आमचे मालक हेतून 5 क्विंटल गुळ घ्यायचा. ते गुळावालं म्हणलं जरसा खायन घरी जाय.
तर मी म्हणलं अण्णा, ते म्हणले जरासा खाईन घरी जाय, ते कुठं गुळ घेत असतात का, जाय त्याला जाऊन विचार तुझ्या गाड्या किती. ते म्हणला 9 बैलगाड्या गुळ आणलाय. म्हणले सगळा मीच घेतो, भाव सांग. सगळा मीच घेतो, भाव सांग. बर मी म्हणलं दादा हे सगळा आमचे मालक घेते. गोळ्या संपल्या काय तुया, असं नाही म्हणलं, ते लई वेगळंच म्हणलं. आता इथं नाही सांगू शकत ते, कारण मी बी नाही बोलू शकत तितकं, कारण त्याच्यात महावी अपमान आहे ना. चांगलं ते पांगलं, नाही चांगलं ते चांगलं. म्हणलं हे सगळ्या गुळाचं काय मिळेल. ते म्हणला दुसऱ्यापेक्षा 2 रुपयानं किलो मागं गुळ स्वस्त देतो, पण घेतेत का पाय. म्हणलं अण्णा ते असं असं म्हणलं. मथारा आलं, पटक्याचा येडा उकलल्याबरोबरच बंडल टाक. हो, तर 9च्या 9 गाड्या जशाल तशाच गिरगावला पाठील्या. हो, ते नुसतं पाहतच होतं असं, अरे बापरे, पटक्यात बंडल, पटक्यात बंडल, पटक्यात बंडल. कारण वरच्यावर जायचंच नाही कोणाच्या, वरच्यावर जाऊच नका, काही नाही वरच्यावर. मी मोठा पाहुण्याचा बंगला म्हणून दुपारा पत्रिका घेऊन गेलोत. मला वाटलं रसन चपात्या करतील, आंब्याचे दिवस होते. तर त्या पाहुण्याच्या घरी गेल्या होती. पाहुणी म्हणली महाराज चहा घेताल का, इथून सुरुवात, पाणी पिताल का. मी म्हणलं रोगर देते का, जरस रोगर देते का. आणि आमची खेड्यातली एक पाहुणी होती. मी म्हणलं आता खेड्यात काय, तर त्या बाईनं कढी भाकरी ते चुरून कढी दिली. नको म्हणलं ते मेल्या, उन्हा तानाचा आलास काय. आणि हे मोठा वाडा पोकळ वासन वारा जाय काहीच नाही. हो, काही काही मोठाले लय भारी, खाली 2 मजल्यात किरायदार, आणि हे वरूनच म्हणते आम्हाला सुतक आहे, आम्हाला सुतक आहे. ते भिकारी पुढच्या हप्त्यात आलं तरी म्हणले आम्हाला सुतक आहे. ते महिन्यात 4 दयाचं म्हणले आम्हाला सुतक आहे. ते म्हणलं भाई तुमच्या भावकीत माणसं मरत येतच किती का, हा सुतक. एक महाराज म्हणला मग आजी मेली. बरं ते एकदा धकलं, माणसं आजीलाच मारी देतो, खोटं सांगताना. आमच्या लोकांनी धडाकाच धरलाय, येऊ शकत नाही आमच्या आजी गेल्या का. हे 2दा ठीक झालं. एकदा माईकडची आजी मेली असेल, म्हणजे माईची माय, आणि एकीकडे बापाची माय ही आजी. पण ते 3दा म्हणलं आजी मेल्या, तर पुढचा म्हणला तू आजाला बायका किती राहून होता काय तू आजा. हा सपादाय सारखं बोललं पाहिजे माणसानं, सपादलं पाहिजे. आम्ही शाळा मी कमी शिकलो, पण माय 2 मित्र जरा पुढे शिकले, तर मग ते खोली करायला आलो शिवला. तर ते म्हणले बाळू खोली कुठं करायची. मी म्हणलं खोली माय म्हणण्यावर करा. ते म्हणला चांगल्या एरियात करायची, पैशावाल्याचं पोरग होतं. मी म्हणलं चांगल्या एरियात नको, शिवला मंगल कार्यालय होतं. मी म्हणलं मंगल कार्यालयाच्या बाजूला खोली करा. अरे ते फटाकेन गिटाकेन बँडन तीन, अरे म्हणलं ते दिवसा वाजत आहे, पण शाळा सुटल्याबरोबर फुकट जेवायला भेटत आहे, मेस फेसचा ताण नाही, तिथं करा. तर त्याला ते बरं वाटलं. पण त्याच्यातलं एक जरा बऱ्या घरचं होतं ना, ते म्हणलं वा, ते जर म्हणले तुम्ही कुठले येत, म्हणलं काहीच नाही, पहिल्या पंक्तीला बसले की म्हणायचं मुलाकडचे येतं, आणि 3ऱ्या पंक्तीला बसल्या म्हणायचं आम्ही मुलीकडचे. आता हे मी इतकंच शिकिलं, पुन्हा नाही शिकिलं जास्त. आणि हे गेले, मी बी त्या दिवशीच हजर होतो. त्याच्यातलं ते पुढं आम्ही गेलो पंक्तीला बसले, म्हणले कुठले येत, म्हणलं आम्ही मुलाकडचे, आणि पंगत 13वीची होती. ते उघडं पडलं ना आमचं. ते म्हणले बाळू या बाय पा असो, जाऊ दे एकदा जेवा आता, चला काय ताण नाही. असं कधी कधी उघडं होतं, नाही व्हायला पाहिजे. किती गाज्या होत्या म्हणल्यावर अवघडच काम झालं. हो, काय सांगू लागलो, जय देव जय देव जय देव, तितकंच राहिलं. हे दुरुस्त कशाला होईल, काही नाही म्हणले, एक क्षण लागणार नाही तितका राहिलेला कुष्ठ दूर व्हायला. पण तुम्ही एकच काम करायचं, ज्यानं तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय त्याला इमानदारीनं सांगायचं, मी तिथं गेल्यावर बी बेईमानी केली, हात लावायची. आणि सांगायचं कोणाला काका, शिवजीला, विश्वनाथाला सांगायचं. लाज वाटत होती, लाज. तिथे गेल्यावर सांगितलं एवढा कुष्ठ काय केलं, काही नाही म्हणे. कान्होराजाच्या विषयी तिथं माझ्या अंतकरणात पाप आलतं. अरे अरे काय माणूस आहे, पश्चाताप येणं शुद्धता. राहिलेला तेही कुष्ठ दूर झाला. शरीर किती पवित्र असेल कान्होराजाचं माहिती का. कान्होराज म्हणजे ज्ञानोबरायांच्या आधीचे होते. श्रापतीचं कीर्तन ज्ञानोबरायांचं त्यांनी करायचं.
हो, ज्ञानोबारायांची भेट झालेली व्यक्ती. हो, ज्ञानोबारायला खांद्यावर घेतलेली व्यक्ती. काय अधिकार असेल कामराजांचं, शरीर किती पवित्र. तर 700 वर्षापूर्वी एका सरदाराला अण्णा एका हरामखोरानं पेटीलं. म्हणले यायचे इथं परिचय. इतकं सांगतो पूर्णविराम करतो. परिचय म्हणजे परिचय. आलं ते सरदार घोड्यावर, त्या काळातलं सरदार. कान्होराज पाठात कहा है? नीचे. तुमच्याकडे परिचय देऊन टाका. सरदार म्हणलं घ्या ते परिस घ्या. कान्होराज म्हणले मा इथं परिस नाही, मीच परिचय, मीच परिचय, मीच परिचय. आता ते सरदार रगील होत, त्यानं तलवारच उपशिली. म्हणले टोचितो तुमच्या अंगात. ते म्हणले कशाला टोचिता, तुम्हाला फक्त परीक्षा पाहायची ना. परिसाला लोखंड लागलं की लोखंडाला परीस लागलं की ते सोन्याचं होते. मग तुम्ही थांबा ना, घोड्यावरून उतरू नका, बेजार होऊ नका. कान्होराज जवळ गेले आणि तलवारीला बोट लावल्याबरोबर 3.5 किलोची तलवार सोन्याची. ज्याच्या शरीराच्या वरच्या स्पर्शात रक्त, मांस, मज्जा, तंतू तर सोडून द्या, या वरच्या त्वचेनं लोखंडाचं सोनं करावा इतकी त्वचा पवित्र असेल तर पुढच्याचा रोग हरायला काय ताकद असेल. आणि एवढी व्याप्ती म्हणून मालक पहिल्या कडव्यात